हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून 2 वेळा निवडणूक लढवलेले मराठा क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील महाविकास आघाडीकडे उमेदवारीची मागणी करत आहेत। मुंबईत ते महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी करणार आहेत। जर आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही तर ते मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना भेटून सकल मराठा समाजाकडून उमेदवारीची मागणी करणार आहेत। मी महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाचा पक्षप्रमुख आहे आणि आम्ही मागच्या वेळेला आमची एक राज्य कार्यकारिणीची बैठक झाली। त्यामध्ये 4 जागा राज्यातल्या लोकसभेच्या लढवायची भूमिका आम्ही फिक्स केलेली आहे। त्यामध्ये इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ, रायगड लोकसभा मतदारसंघ, सिंधुदुर्ग रत्नागिरी एक मतदारसंघ आणि जळगाव मतदारसंघ अशा 4 विभागामध्ये 4 लोकसभेचे उमेदवार उभे करायचं आम्ही निश्चित केलेलं आहे। मी हातकणंगलेमध्ये तयारी करत असताना आज मला कालपासून अचानक उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडून या मतदारसंघाची चाचपणी करत असताना मी माझा प्रस्ताव दिलो। त्यावेळेला त्यांनी विचार करूया असं मला आज सांगितलेलं आहे। कदाचित मला आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी मुंबईला बोलवलं जाईल। जर उबाटा गटातून जरी मला उमेदवारी मिळाली तर मी नक्कीच या मतदारसंघातून चांगल्या मतानं लीडनं निवडून येईन।